नमस्कार यूट्यूब फॅमिली, परीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय ढाबा स्टाईल बटर चिकन. चला मग सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी घेतले आपण इथे बॉनलेस चिकन. त्याला सगळ्यात आधी मॅरिनेशन करून घेऊया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला दही, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, जिरा पावडर आणि धना पावडर. याला मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊया. याला मस्त कोटिंग करून घेऊ चिकनला. असं हाताने मस्त कोट करायचं त्याला. बघा आपलं मॅरिनेशन झालंय. आता आपण कांदा कट करून घेऊ. असा लांब लांब कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला, पातळ. इथे 5 ते 6 कांदे मी कट करून घेतलेले आहेत. असं याच प्रकारे टोमॅटो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा मी 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहेत. आता आपण याला भाजून घेऊ. थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते कांदा आपण भाजून घेऊया. कांदा इथे गोल्डन ब्राऊन भाजून झाला की यामध्ये टोमॅटो टाकू. थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो आपला पटकन सॉफ्ट होतो. आता याच्यामध्ये लसूण घालूया आणि थोडंसं आलं. आपला मसाला वाटून झाला आहे. आता आपण चिकन थोडंसं फ्राय करून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल टाकले आणि मी चिकनचे तुकडे इथे फ्राय करून घेतले, जे आपण मॅरिनेट केलं होतं. अशा प्रकारे आपण चिकन फ्राय करून घेऊया. पावसाळा आला की असं झणझणीत आणि चमचमीत खाऊ वाटतं. तर ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपले फ्राय चिकन झालेले आहे, आपण काढून घेऊ. बघा कलर आलेला आहे मस्त असं. तुम्ही अशीच खाऊ शकता, पण आपल्याला हे ग्रेव्हीमध्येच टाकायचे आहेत. तुम्ही एकदा टेस्ट करून बघा, असे ट्राय पण खूप छान लागतात. आता एक मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला थोडे काजू घ्यायचे आहेत आणि आपल्याला काजूची पेस्ट करून घ्यायची आहे. ते मी काजूची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपलं वाटण वाटून घ्यायचं आहे. पूर्ण आपला मसाला थंड झाला आहे आणि आता आपण तो वाटून घेऊया. एकदम बारीक प्युरी करायची. त्यामध्ये 4 ते 5 लाल मिरच्या टाकायच्यात आणि थोडंसं बटर टाकायचं आहे आणि थोडी हळद आणि थोडे मसाले टाकायचे. थोडी लाल मिरची पावडर टाकायची कलरसाठी. आपलं वाटण तयार आहे. आपण याला आता स्ट्रेनरमधून आपण गाळून घेऊया. आपल्याला बटर चिकनसाठी सॉफ्ट ग्रेव्ही हवी असते, त्यासाठी आपल्याला गाळून घ्यायचं. आता एका कढईमध्ये आपण बटर टाकूया. बटर मेल्ट झालं की त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे. फक्त इलायची आणि दालचिनीच टाकायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर बाकी खडे मसाले पण तुम्ही टाकू शकता. आणि आलं लसणाची 1 चमचा पेस्ट टाकायची. थोडं परतून घ्यायचं. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, जास्त फास्ट न ठेवायचं, नाहीतर बटर जळू शकतो. आता यामध्ये आपण आपला मसाला घालायचा आहे, ग्रेव्ही मसाला. मसाला इथे परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटं. तुम्ही बघू शकता 2-3 मिनटं परतून झाले की आपण बटर, आपले चिकन जे आहे फ्राय केलेलं, ते आपण घालणार आहोत यामध्ये. त्याला मिक्स करून घेऊया मस्त. मिक्स करून झालं की 1 मिनिट झाकण ठेवू याच्यावरती थोडा वेळ. दोन ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून बघायचं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालू. गरम मसाला, धना पावडर, लाल मिरची पावडर,
इथे मी मालवणी मसाला घातला आहे तिखटासाठी. आणि थोडी जिरा पावडर टाकली आहे. आता याला मिक्स करून घेऊ. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपली जी काजूची पेस्ट होती ती घालायची याच्यामध्ये. आता थोडं झाकून ठेवूया याला, थोडी वाफ घेऊ. तुम्ही बघू शकता. आता कसुरी मेथी थोडी हातावर चुरडून घालायची आहे आणि खूप छान फ्लेवर येतो. आणि यावरती आता कोथिंबीर घालू आणि आपल्याला क्रीम घालायची आहे. याच्यामध्ये फ्रेश क्रीम भेटते ती घालायची आहे. आपलं बटर चिकन रेडी आहे. तुम्ही हे चपातीसोबत किंवा नानसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्ही बघू शकता काय भन्नाट रेसिपी आहे आपली. झालेली आहे आपलं बटर चिकन तयार ढाबा स्टाईल. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.